रामकृष्ण हरी. अध्याय 18वा. ओवी क्रमांक 690 ते 913 पर्यंत साधकांनी आजचे पारायण करावे. या ओव्यामध्ये माऊलीने धैर्याचे, बुद्धीचे प्रकार सांगितले आहेत. धैर्याचे प्रकार किती, बुद्धीचे प्रकार किती हे सांगत असताना माऊली सांगतात, सात्विक बुद्धी, राजस बुद्धी आणि तामस बुद्धी. सात्विक बुद्धी सांगत असताना माऊली सांगतात, जो व्यक्ती कर्म करत असताना उत्तम, मध्यम, निकृष्ट, विहित, काम्य, निषिद्ध या कर्माची विभागणी करतो, तो कर्ममार्ग नीट समजून घेतो, संन्यास मार्गाची लक्षणे जाणून घेतो, आपले कर्तव्य काय आहे याची त्याला जाण असते. शास्त्राने, ग्रंथाने, पंथांनी, संतांनी ठरवून दिलेले कर्म आणि त्यानुसार तो आपले कर्तव्य बजावतो, तो सात्विक बुद्धीचा व्यक्ती होय. ज्याला भय, अभय, बंध, मोक्ष जाणता येतो ना, तो सात्विक बुद्धीचा व्यक्ती होय. राजस बुद्धीबद्दल सांगत असताना माऊली सांगतात, ज्याला धर्म, अधर्म यातला फरक कळत नाही, कार्य काय, अकार्य काय, चांगले काय, वाईट काय हे ज्याला कळत नाही, कोण्यावेळी कोणता निर्णय घ्यावा हेही ज्याला कळत नाही, जो स्वतःच्या मोठेपणासाठी सतत स्वतःला व इतरांना त्रास देऊन आपण किती हुशार आहोत हे सांगण्यामध्ये व्यस्त असतो ना, तो राजस बुद्धीचा व्यक्ती होय. त्याची अवस्था म्हणजे आंधळ्या व्यक्तीसारखी होय. त्याची अवस्था म्हणजे त्या भ्रमरासारखी होय. तो फुलाच्या मकरंदाला सेवन करण्यासाठी एवढा मग्न होतो आणि स्वतःचे प्राण गमावून बसतो. असा व्यक्ती म्हणजे राजस बुद्धीचा होय. तामस बुद्धीचा व्यक्ती अधर्मालाच धर्म मानतो, वाईटालाच चांगलं मानतो, राक्षसालाच देव मानतो, कोळशालाच सोनं मानतो, प्रत्येक चांगल्या गोष्टीचा निषेध करून वाईटाचा स्वीकार करतो, तो तामस बुद्धीचा व्यक्ती होय. धैर्यसुद्धा सात्विक, तामस आणि राजस सांगतात. माऊली सांगतात, मन, प्राण, इंद्रिय यांच्या क्रिया शास्त्राला धरून जे करतात ना, आपल्या इंद्रियाला ताब्यात घेऊन प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे ज्यांचा प्रवास होतो ना, त्यांचे धैर्य सात्विक धैर्य होय. राजस धैर्य सांगत असताना माऊली सांगतात, धर्म, अर्थ, काम या 3 पुरुषार्थापर्यंत त्यांची मजल जाते. 4था पुरुषार्थ त्यांच्यापासून बाजूला राहतो. मोक्षापर्यंत ते पोहोचूच शकत नाहीत, कारण ते स्वतःच्या व्यक्तिगत जीवनालाच मोठं करण्यासाठी व्यस्त असतात. म्हणून त्यांचं धैर्य निस्वार्थ नसून स्वार्थाने भरलेलं असतं. तामस धैर्य सांगत असताना जे सतत झोपतात, आळस करतात, दुष्ट बुद्धीने वागतात, इतरांना दुःख देण्यात त्यांना आनंद वाटतो, जे कधी मद सोडत नाहीत, मद म्हणजे मस्ती, ज्यांच्याकडे दुसऱ्यांना दुःख देण्या पलीकडे ज्यांचा उद्योगच नसतो ना, ते त्यांचं तामस धैर्य होय. याचबरोबर माऊली सुखाचेही 3 प्रकार सांगतात. सात्विक सुख हे आपल्याला त्रास सहन जरी करावा लागला, इतरांचं चांगलं झालं पाहिजे ही ज्यांचे विचार असतात ना, ते सात्विक सुखाचे धारक होत. सात्विक सुख प्रारंभी कडू लागते, पण शेवट मात्र त्याचा नेहमी गोडच होतो. जसं औषध सुरूला कडू पण नंतर गोड, तसंच सात्विक व्यक्तीला जीवनात सहजासहजी सुख मिळत नाही, पण शेवट मात्र चांगल्या निर्विकार सुखानेच होतो. राजस सुख आरंभी गोड लागतं, पण शेवट मात्र वाईटच होतो बरं का. जसं दारू पिणे, वेश्यागमन करणे, व्यसनाच्या अधीन जाणे, बिडी, सिगारेट, गुटखा, मावा, सुरुवातीला या गोष्टी बऱ्या वाटतात, पण याचा शेवट मात्र कधीच चांगला नसतो. तर हे राजस सुख होय. तामस सुख मोहात पाडणारे शेवटी हे त्याच्या नशिबी दुःखच असतं.
मांसाहार करणे, मद्यपान करणे, वेश्यागमन करणे, आळशी राहणे, शेती जमीन जुमला विकणे आणि आयते बसून खाणे, स्वतः काही काम न करणे आणि मी फार सुखात आहे असा भास लोकांसमोर मांडणे, हे सर्व सुखाचे प्रकार तामस सुखाचे होत. माऊलींनो, सात्विक सुखाशिवाय जीवनाला शांती नाही. सात्विक सुख, सात्विक धैर्य, सात्विक बुद्धी, सात्विक ज्ञान आपल्याकडे असेल ना, तरच आपण देवाला प्रिय होतो. म्हणून माऊलींनो, हे आपलं पारायणसुद्धा सात्विकता वाढावी यासाठीच आहे. म्हणून आपल्या अंगी या पारायण सोहळ्यामध्ये निश्चितच सात्विकतेचीच पेरणी व्हावी, ह्याच आपणा शुभेच्छा. रामकृष्ण हरी. माऊली तुकाराम.